Welcome you all friends in my educational channel Moral English Guru. In this video, we are going to learn a lesson from 12th standard Big Data, Big Insights. And friends, if you are new on my channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos for standard 10th and standard 12th. So let's begin the summary of this lesson. Big data, big insights. What is big data? Big data is a term applied to data sets whose size or type is beyond the ability of traditional databases to capture, manage and process the data with low latency. आता आपण जर ट्रॅडिशनल डेटाबेसेसचा विचार केला तर जुन्या काळामध्ये आपण बुक्समध्ये रेकॉर्ड्स लिहित होतो. ते जे रेकॉर्ड्स होते ते वर्षानुवर्षे तसेच राहत होते आणि जर का आपल्याला त्या रेकॉर्ड्समधला कुठला डेटा आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा असेल तर त्यासाठी वेळ लागत होता, लेटेन्सी होत होती, प्रलंबित राहत होतं. परंतु बिग डेटा ही अशी टर्म आहे की यामध्ये डेटा हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतो, वेगवेगळ्या सेट्समध्ये तो उपलब्ध होतो आणि तो ट्रॅडिशनलची जी ॲबिलिटी होती त्याच्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात तो समोर गेलेला आहे. म्हणजे आपण कुठलाही डेटा, कुठलीही इन्फॉर्मेशन अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो विथ द हेल्प ऑफ बिग डेटा. बिग डेटा हॅज वन ऑर मोर फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता या बिग डेटाला काही वैशिष्ट्ये आहेत, जसं हाय व्हॉल्यूम, याचा आकारमान, याचा आवाका हा प्रचंड मोठा असतो. या डेटामध्ये असलेलं व्हेरिएशन जे आहे तेही प्रचंड फार मोठ्या प्रमाणामध्ये असते. याची वेलॉसिटी म्हणजे स्पीड, या डेटाची स्पीड पण फार असते. म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन जर आपल्याला लागेल तर अगदी एका सेकंदामध्ये आपल्याला मिळेल. याची वेरॉसिटी म्हणजे त्याची सत्यता ही फार मोठी असते आणि व्हॅल्यू, त्या डेटासाठी जी किंमत मोजावी लागते ती पण फार मोठी असते. वेगवेगळ्या सोशल साईट्सवर आपण आपली माहिती अपलोड करत असतो, माहिती त्यावरून मिळवत असतो, तर याहीसाठी आपल्याला बिग डेटाचा वापर होत असतो. चला पाहूया आता लेसन. देअर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. अवर फूड हॅबिट्स, अवर हेल्थ केअर, अवर ट्रॅव्हलिंग, अवर सायंटिफिक परस्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्रीज. बिग डेटामुळे मानवाचं जीवन हे फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेलं आहे. मग आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आहे किंवा आरोग्यविषयक सवयी, आपलं ट्रॅव्हलिंग, वैज्ञानिक शोध आणि कुठलीही गोष्ट सांगा, ती प्रत्येक गोष्ट ही 360 डिग्रीजमध्ये चेंज झालेली आहे. म्हणजे संपूर्णपणे ती बदललेली आहे. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आणि आज आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे, आपल्यासाठी फार चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे मॅसिव्ह डेटा उपलब्ध आहे. कुठलीही गोष्ट आपण कुठल्याही साईटवर किंवा कुठूनही सर्च करू शकतो. कोणत्याही गोष्टीची माहिती आपण अचूक घेऊ शकतो, जी पूर्वीच्या काळी आपण घेऊ शकत नव्हतो. ती बाब आज आपल्यासाठी उपलब्ध आहे. फ्रेंड्स, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on Facebook, visit any website, make online purchases or watch videos? आता आपण ज्या वेळेला फेसबुकवर एखादी पोस्ट शेअर करतो, एखाद्या वेबसाईटला भेट देतो, यूट्यूबवर कुठला व्हिडिओ बघतो किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी करतो, तर एव्हरी ॲक्टिव्हिटी इज रेकॉर्डेड. Whatever activity we do online, every activity is recorded, monitored and analyzed. आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही रेकॉर्ड होत असते, त्यावर कुणीतरी लक्ष ठेवत असते, म्हणजे ती मॉनिटर्ड होत असते आणि ॲनालाइज म्हणजे त्या ॲक्टिव्हिटीचं विश्लेषण केल्या जाते. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. आणि ज्याप्रमाणे आपण एक व्यक्ती म्हणून ह्या ॲक्टिव्हिटी करतो, तर जगामध्ये जेवढे लोक आहेत ते जवळजवळ सर्वच लोक अशा सोशल साईट्सचा आणि वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन कुठल्या तरी ॲक्टिव्हिटी करत असतात. तर त्या सर्व लोकांच्या सर्व ॲक्टिव्हिटीची नोंद ही कुठेतरी असते. तर त्या गोष्टीला म्हटलेलं आहे बिग डेटा. म्हणजे जो एक डेटा आहे पूर्ण जगाचा, की प्रत्येक व्यक्तीने किंवा जे काही आपण इंटरॅक्शन करतो त्या प्रत्येक इंटरॅक्शनची नोंद कुठेतरी घेतल्या जाते. ती नोंद ठेवणारी एक यंत्रणा आहे, त्या यंत्रणेला म्हटलेलं आहे बिग डेटा. लेट मी गिव यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. आता हा जो डेटा असतो तो किती ह्यूज असतो, किती प्रचंड असतो, तर बघा, बिग डेटा कॅन बी पेट्याबाइट्स. पेट्याबाइट्स म्हणजे 1 मिलियन GB or exabytes. Exabytes mean 1 billion GB.
ऑफ डेटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. तर आता बिलियन्स आणि ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स या डेटामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि मिलियन्स ऑफ पीपल म्हणजे लाखो लोकांचे, करोडो लोकांचे, अब्जो खरबो असे रेकॉर्ड्स आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस, वेगवेगळ्या सोर्सेसमधले लोक. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर, कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity, and value. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठ्या इंडस्ट्रीज या बिग डेटाचा वापर करत आहे आणि हा बिग डेटा ऑब्टेन करणं हा फार सोपा झालेला आहे, परंतु तो चॅलेंजेबल आहे, कारण त्यामध्ये करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज कशा वापरायच्या ही फार मोठी समस्या आहे. मिळालेला डेटा ॲनालाइज कसा करायचा ही फार मोठी समस्या असल्यामुळे बिग डेटा ॲनालिटिक्स याचा आता वापर होत आहे. आणि याचा वापर होत असल्यामुळे आपल्याला आता गिव इनसाइट्स म्हणजे आपल्याला दूरदृष्टी किंवा अंतर्दृष्टी जी आहे, फार मोठ्या प्रकारचं एक नॉलेज आपल्याला या ठिकाणी मिळत आहे, जे आपल्याला पूर्वी मिळत नव्हतं. पूर्वी ते प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल होतं, म्हणजे अनाकलनीय होतं, आपल्या आकलनाच्या पलीकडचं होतं, आपण ते समजू शकत नव्हतो. परंतु आता बिग डेटा ॲनालिटिक्समुळं सगळा डेटा हा ॲनालाइज करणं अत्यंत सोपं झालेलं आहे. Big data analytics is the complex process of examining large and varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlation, market trends and customer preferences. प्रचंड मोठ्या प्रमाणात येत असलेला आणि वेगवेगळ्या प्रकारचा असलेला म्हणजे व्हेराईड असलेला हा जो डेटा सेट्स आहे, यांना कॅटेगराईज करणं, त्यांना एक्झामिन करणं हे फार कॉम्प्लेक्स प्रोसेसचा भाग आहे. त्याचसोबत हिडन पॅटर्न्स म्हणजे लपलेले जे काही पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स माहीत नसलेले सहसंबंध, मार्केट ट्रेंड्स मार्केटमध्ये कुठले ट्रेंड्स चालू आहे, कस्टमर प्रिफरन्सेस म्हणजे कस्टमर कशाला पसंती देत आहे, ह्याही गोष्टी बिग डेटाच्या मदतीने आपण ॲनालाइज करू शकतो. आणि ज्या कंपन्या बिग डेटा वापरतात त्यांना ह्या गोष्टीची माहिती होत असल्यामुळे त्यांच्या बिझनेसमध्ये निश्चितच त्यांना फायदा होतो. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantage. Hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि म्हणून ह्या सर्व इंडस्ट्रीज आहे त्यांना आता माहीत झालेलं आहे की आपल्याला भरपूर ॲडव्हान्टेज मिळत आहे. इनन्युमरेबल म्हणजे अगणित असं ॲडव्हान्टेजेस या बिग डेटाच्या माध्यमातून मिळत आहे. म्हणून ह्या सर्वच कंपन्या आता ट्राईंग टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट म्हणजे जास्तीत जास्त बेनिफिट कसा आपल्याला मिळवता येईल याचाच प्रयत्न करत आहे. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि आता बऱ्याचशा इंडस्ट्रीज खूप प्रगत झालेल्या आहेत आणि आपल्या कॉम्पिटिटरला सुद्धा त्यांनी मागं सोडलं आहे. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. आता कुठल्या कंपनीकडे कुठला डेटा आहे हे फार महत्त्वाचं नाही, तर कुठली कंपनी त्या डेटाचा कसा वापर करते आणि ती त्या डेटाचा वापर करून आपल्या बिझनेसमध्ये कसा फायदा मिळवू शकते, मिळवून घेते, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. आता बघूया युजेस ऑफ बिग डेटा. पहिला यूज आहे लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी. Data has been useful in identifying and tracking the exact location of a place. एखाद्या ठिकाणाचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे हे ठरवण्यासाठी, ते आयडेंटिफाय करण्यासाठी बिग डेटाचा वापर केला जातो. युअर GPS means Global Positioning System and Google Maps make use of big data. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident-prone areas, etc. आणि लोकेशन ट्रॅकिंग करण्याच्या माध्यमातून एखाद्या मार्गावर कुठे ट्रॅफिक आहे, कुठे कंजक्शन आहे,
कुठला मार्ग क्लोज आहे किंवा कोणता एरिया हा ॲक्सिडेंट प्रोन एरिया आहे म्हणजे अपघात प्रवण स्थळ आहे, कुठे ॲक्सिडेंट झालेला आहे, कुठला रोड वन वे आहे, ह्या सर्व बाबींची माहिती आपल्याला वेगवेगळ्या डिव्हाइसच्या माध्यमातून आणि बिग डेटाचा वापर करून आपण लोकेशन ट्रॅकिंग करू शकतो. त्याचबरोबर प्रवास करताना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी बिग डेटाचा आपण वापर करू शकतो. You can plan your own route according to the travel time and the transportation of goods. ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला आपला स्वतःचा रूट निवडण्यासाठी बिग डेटा फायदेशीर ठरतो. तर त्याच प्रकारे मालाची ने-आण करण्यासाठी सुद्धा आपण कुठला रूट निवडला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळतं. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. आता जर आपण ऑनलाईन कुठली गोष्ट बुक केली असेल आणि एखादी वस्तू मागवली असेल, तर ती वस्तू कुठे आहे, कुठपर्यंत आहे, त्या वस्तूचं लोकेशन काय आहे किंवा ती वस्तू कुठल्या कंडिशनमध्ये आहे, ती चांगल्या कंडिशनमध्ये आहे की वाईट कंडिशनमध्ये आहे, हे सुद्धा आपल्याला आज माहीत होऊ शकतं. तर याला कारण आहे बिग डेटा. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. आणि या बिग डेटाचा वापर करून त्याची मदत होत असल्याने आता ज्या काही लॉजिस्टिक कंपनीज आहे म्हणजे काही मोठ्या वस्तूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या पोहोचवण्याचं काम करतात, जसं की कुरिअर सेवा असते त्याच पद्धतीने. तर ह्या लॉजिस्टिक कंपनीजसाठी सुद्धा आता त्यांची रिस्क ही रिड्यूस झालेली आहे, कमी झालेली आहे आणि त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाची स्पीड यामुळे इन्क्रीज झालेली आहे, इम्प्रूव्ह झालेली आहे आणि त्यासोबतच ग्राहकांची रिलायबिलिटीसुद्धा या लोकांवर, या कंपन्यांवर वाढलेली दिसते. तर या सर्वांना कारण आहे बिग डेटा आणि त्याचा भरपूर होणारा वापर. आता पाहूया सेकंड यूज, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. आता आपल्याला वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामानाची स्थिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला बिग डेटा हा अधिक हितकारक राहू शकतो, आपल्यासाठी तो अधिक यूजफुल राहू शकतो. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. आता पृथ्वीच्या अवतीभोवती आपण वेगवेगळे सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रह आणि त्यासोबतच वेदर सेन्सर्स, हवामानाचा अंदाज सांगणारे काही सेन्सर्स बसवलेले असतात. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि या सेन्सर्सपासून आणि सॅटेलाइट्सकडून आपल्याला फार मोठा डेटा उपलब्ध होत असतो कंटिन्युअसली. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आणि त्यामुळे आपल्याला वेदर कसं आहे आणि वेदर फोरकास्टिंग कसं राहू शकतं म्हणजे हवामानाचा जो अंदाज असतो तो आपण वर्तवू शकतो की पुढे काय होऊ शकते. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल क्लॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामीज etc. आणि या हवामानाच्या अंदाजामुळे आपल्याला ज्या इम्पेंडिंग नॅचरल क्लॅमिटीज आहे म्हणजे ज्या काही येणाऱ्या ज्या काही नैसर्गिक आपत्तीज आहे जसं की पूर, फ्लड्स, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, सुनामी, तर यांचीसुद्धा आपल्याला माहिती या सेन्सरच्या माध्यमातून आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून होते. नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. आणि जर एखादी नॅचरल क्लायमेटी येत असेल तर त्याचा सामना करण्याची आपण पूर्वतयारी करू शकतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि या सेन्सर्स आणि सॅटेलाईट्समध्ये जो काही बिग डेटा वापर केला जातो त्या बिग डेटाच्या माध्यमातून आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल स्टडी करू शकतो. आणि आपण प्रेडिक्ट अवेलेबिलिटी म्हणजे आता नॅचरल रिसोर्सेस जसं की पाणी आहे तर त्याची भविष्यामध्ये काय अवेलेबिलिटी राहू शकते, ते किती प्रमाणात उपलब्ध राहू शकतं याचाही अंदाज आपल्याला येतो. तिसरा यूज आहे हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपण बघतो की सर्व लोक हे हेल्थ कॉन्शियस झालेले आहे. प्रत्येकांना आपापल्या आरोग्याविषयक जागरूकता आलेली आहे. द स्मार्ट वॉचेस, अदर विअरेबल हेल्थ ॲप्स इन अवर फोन कीप्स ऑन कलेक्टिंग डेटा. आणि वेगवेगळे गॅजेट्स असतात जसं की वॉच आहे, टेलिफोन आहे, आपला मोबाईल फोन, त्यामध्ये असलेले वेगवेगळे ॲप्स आपल्याला आपल्या हेल्थची वेगवेगळी माहिती सांगत असते आणि त्याही माध्यमातून आपण खूप सारा डेटा कलेक्ट करत असतो. वी कॅन से दॅट दे आर अवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. आणि आपण असंही म्हणू शकतो की हे ॲप्स किंवा हे जे विअरेबल्स आहे, वॉचेस आहे,
ह्या आपल्यासाठी आपल्या मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेसप्रमाणे काम करतात. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, द डिस्टन्स वॉक्ड etc. एखादा पेशंट त्याचा हार्ट रेट काय आहे, त्याचप्रमाणे तो पेशंट किती झोपतो, त्याचा झोपण्याचा पॅटर्न कसा आहे, त्यानंतर त्याची एक्झरसाइज तो किती प्रमाणात करतो, किती तो चालतो, किती चालला, या सर्व गोष्टींची नोंद या डिव्हाइसेसमध्ये ठेवल्या जाते. The analysis of the data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. आणि जो डेटा कलेक्ट केला जातो तो डेटा आपल्याला एक इन्साईट प्रदान करतो, म्हणजे आपल्याला एक अंतर्दृष्टी किंवा एक वेगळं व्हिजन देतो की ज्यामुळे आपल्याला आपण पर्सनलाइज आणि इंडिव्हिज्युअल आपल्याला फीडबॅक दिला जातो प्रत्येक व्यक्तीला. Nowadays, we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. At home, 24/7 monitoring can be provided to patients in hospitals too. आणि आपल्याकडे आता काही उपकरण आहे गॅजेट्स की जे आपल्याला आपली ब्लड शुगर, ब्लड प्रेशर हे आपल्याला 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस सांगत असतात. आपल्याला ते मॉनिटरिंग करत असतात, आपल्या आरोग्यावर ते लक्ष ठेवत असतात. आणि अशामुळं काय होते की पेशंटला अत्यंत इझिली त्याचं आरोग्य कसं आहे त्याची सर्व इत्थंभूत माहिती मिळते. हीच माहिती ज्याप्रमाणे हॉस्पिटल्समध्ये असते तशीच आपल्याला घर बसल्यासुद्धा ही माहिती आपण वेगवेगळ्या गॅजेट्सच्या माध्यमातून घेऊ शकतो. विथ द हेल्प ऑफ बिग डेटा द डॉक्टर्स कॅन नाव हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट, द इफेक्ट ऑफ एनी ड्रग etc. आता बिग डेटा आल्यामुळे डॉक्टरांनासुद्धा उपचार करणं अत्यंत सोपं झालेलं आहे. एखाद्या एलिमेंट म्हणजे आजारावर डायग्नोसिस काय करावं, ते कुठला ड्रग्ज वापरला पाहिजे हे आता डॉक्टरांना अधिक प्रभावीपणे समजत आहे. अननेसेसरी गेस वर्क्स कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड. जे काही गेस वर्क्स होते म्हणजे अंदाजावर डॉक्टर ट्रीटमेंट करायचे ती आता रिड्यूस झालेलं आहे. म्हणजे एखादा पेशंट आल्यावर नेमकं त्याला काय झालं हे डॉक्टरलाही कळायचं नाही आणि मग गेस वर्क व्हायचं की त्याला हे झालं असेल म्हणून त्यावर डॉक्टर उपचार करायचे आणि नंतर मग कळायचं की त्याला हा आजारच नाही तर दुसराच आजार झालेला आहे. तर असं बऱ्याच केसेसमध्ये व्हायचं. तर हा जो अननेसेसरी गेस वर्क आहे तो आता या ठिकाणी पूर्णपणे रिड्यूस झालेला आहे, मायनस झालेला आहे. त्याची आता कुठेही आवश्यकता दिसत नाही, कारण आता बिग डेटामुळे आपल्याला एक्झॅक्ट निदान होण्यामध्ये फार मदत मिळते. Past records of the patients can be maintained and better analysis of the health can be obtained. आता एखाद्या पेशंटचं जे पास्ट रेकॉर्ड आहे की त्याला पूर्वी काय झालं होतं तर हे रेकॉर्ड उपलब्ध असल्यामुळे आता त्याला चांगली हेल्थ ट्रीटमेंट देणं अत्यंत सोपं होत आहे. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. बिग डेटामुळे आपल्याला आता मॉनिटरिंग पण करणे शक्य झालेलं आहे की जे काही एपिडेमिक्स आहे, कुठले एपिडेमिक्स म्हणजे रोगाच्या साथी आता आउटब्रेक्स होणार आहे किंवा येऊ शकतात, कुठले डिसीजेस येऊ शकतात, या गोष्टींची आपल्याला पूर्वीच कल्पना आलेली असते आणि म्हणून आपण त्यावर प्रिकॉशन घेणं सुरू करतो आणि निश्चितच त्यामुळे होणारं जे नुकसान आहे ते आपल्याला टाळता येतं. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्ल्यू ऑन व्हॉट्सॲप ऑर फेसबुक. ज्यावेळेला तुम्ही फेसबुक किंवा व्हॉट्सॲपला एखादा मेसेज टाकता की आय एम डाऊन विथ फ्ल्यू म्हणजे मला फ्ल्यू झालेला आहे, इट विल बी मॉनिटर्ड अँड द एरियाज अफेक्टेड बाय फ्ल्यू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन. तर तुमचा व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर टाकलेला तो मेसेज केवळ हा मेसेज नसतो, तर त्या मेसेजवर मॉनिटरिंग केलं जातं आणि मॉनिटरिंग करणारी यंत्रणा तो मेसेज कोणी पाठवला, कुठल्या एरियामधून आलेला आहे, तर तो एरिया, त्या एरियाची संपूर्ण माहिती आणि जो आजार त्या एरियामध्ये पसरलेला आहे ती माहिती तिथल्या मेडिकल यंत्रणेला मिळते आणि नक्कीच तो आजार तिथून नष्ट करण्यासाठी किंवा प्रिकॉशन घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणजे केवळ एका मेसेजेसमुळं किंवा एका मेसेजमुळं काय होऊ शकते ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे सर्व शक्य आहे केवळ बिग डेटामुळे. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. आता मेडिकल क्षेत्रामधल्या ज्या काही फार्मास्युटिकल कंपनीज आहे, ज्या औषध निर्माण क्षेत्रामध्ये काम करतात, तर ह्या बिग डेटा मिळवण्यासाठी खूप मोठी रक्कम पे करतात.
कारण यांचा व्यवसाय हा लोकांच्या आरोग्याशी संबंधित असतो आणि लोकांना नेमकं कुठलं औषध पाहिजे, कुठले कंटेंट पाहिजे हे फार्मास्युटिकल कंपनीला तेव्हाच माहिती होईल जेव्हा यांच्याकडे फार मोठा डेटा उपलब्ध असतो. आणि आज ही सोय उपलब्ध झालेली आहे बिग डेटामुळे, आणि म्हणून फार्मास्युटिकल कंपन्याज या बिग डेटासाठी फार मोठी किंमत देतात. आणि त्यामुळेच कुठल्या एरियामध्ये रिसर्च करायला पाहिजे हे त्या फार्मास्युटिकल कंपन्यांना आज कळून येत आहे. विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड, इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन्स अँड सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम्स दे आर एन्काउंटरिंग. आणि जो काही डेटा गॅदर्ड होत आहे, कलेक्ट होत आहे, त्यामुळं प्रत्येकाला आता सजेशन देणे आणि सोल्युशन सांगणे शक्य होत आहे की तो कुठल्या प्रॉब्लेमशी झुंजत आहे, त्याला कुठला प्रॉब्लेम आहे, तर त्यावर त्याला सोल्युशन सांगणे आता अत्यंत इझी झालेलं आहे. कारण आपल्याकडे ट्रिमेंडस डेटा उपलब्ध आहे आणि त्या डेटाच्या माध्यमातून आता आपण सोल्युशन्स अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतो. चौथा यूज बिग डेटाचा बँकिंग, फिनान्स आणि ट्रेडिंग सेक्टरमध्ये. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. आता बिग डेटा ॲनालिटिक्सची जी सिस्टम आहे त्या सिस्टमचा वापर करून लोक कुठल्या क्षेत्रामध्ये कसे इन्व्हेस्टमेंट करतात हे आता वेगवेगळ्या कंपन्यांना, फिनान्स कंपन्या, बँकिंग सेक्टरला आता माहीत होत आहे. आणि म्हणून न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड बँक्स अँड फिनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. आणि आता त्या कंपन्या, बँकिंग सेक्टर्स, फिनान्स कंपन्या, ट्रेडिंग सेक्टर्स आता लोकांना कुठले प्लॅन्स आवश्यक आहे, लोकांना कुठले प्लॅन्स सुटेबल राहतील, लोक कुठले प्लॅन शोधत आहे हे आता त्यांना माहिती झाल्यामुळे तशा प्रकारचे प्लॅन्स ते मार्केटमध्ये आणत आहे. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आणि बिग डेटाच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी ह्या स्मूथली फंक्शनिंग होतात आणि सर्व एजन्सीज आणि सर्व इन्स्टिट्यूशन अतिशय चांगल्या प्रकारे चालतात. बँकिंग अँड फिनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रेल etc. बिग डेटाच्या माध्यमातून फिनान्स सेक्टर आता प्रेडिक्ट करू शकते आणि सायबर क्राईमला प्रिव्हेंट पण करू शकते, कार्ड फ्रॉडला ते थांबवू शकते. त्याचप्रमाणे अभिलेखांमध्ये जे काही ऑडिटशी संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावरही ते रोकथाम करू शकतात, त्याला प्रिव्हेंट करू शकतात. बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स, बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. आता आपल्या कस्टमरचा जो पूर्वीचा डेटा आहे, आपल्या कस्टमर्सने कशा प्रकारे माहिती भरलेली आहे, कशा प्रकारे त्यांचा व्यवहार आहे आणि पूर्वी जे काही ब्रूट फोर्स अटॅक्स झालेले आहे, म्हणजे काही हॅकर्स, काही हॅकिंग कंपन्या, काही लोक जे सायबर क्राईम करतात, कोणकोणत्या प्रकारे पासवर्ड्स वापरतात, कसे ते एखादा पासवर्ड शोधून काढतात, याचीही माहिती आता या कंपन्यांना झाल्यामुळे अतिशय सिक्युअर पद्धतीने आता पुढचं धोरण ते राबवू शकतात. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स बट इट आल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू माइस ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर इन नेट बँकिंग. आता बिग डेटा मदतीला असल्यामुळे आता सायबर क्राईम्स तर आपण प्रेडिक्ट करू शकतो, पण त्यासोबतच आपण जे काही चुकीने झालेले ट्रान्झॅक्शन्स आहे, फेल्युअर आहे काही ट्रान्झॅक्शनमध्ये, जे ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे तसं झालं नाही, तर अशाही प्रकारचे जे काही मायस ट्रान्झॅक्शन्स आहे, चुकीचे किंवा फेल्युअर झालेले ट्रान्झॅक्शन्स आहे, तर त्याला ते थांबवता पण येतं आणि त्याला करेक्ट पण करता येतात. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. बिग डेटाच्या माध्यमातून बँकिंग सेक्टर्सला वारंवार सूचना मिळत असतात की कुठलं सर्व्हर स्पाइक होणार आहे, क्रॅश होणार आहे. आणि ह्या सूचना मिळत असल्यामुळे बँकिंग सेक्टर्स वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी प्रिकॉशन्स घेतात. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन म्हणजे SEC इज यूजिंग बिग डेटा टू मॉनिटर फिनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन आता बिग डेटाचा वापर करत असल्यामुळे आणि त्यामध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स असल्यामुळे त्यांना हे आयडेंटिफाय करण्यासाठी अत्यंत सोपं जातं की फायनान्शियल मार्केटमध्ये कुठले फ्रॉड्स होत आहे का, काही यंत्रणा असे काही काम करत आहे का, याची त्यांना पूर्ण कल्पना येते. तर अशा प्रकारे फायनान्शियल मार्केट्समध्ये स्मूथ फंक्शनिंग होण्याच्या दृष्टिकोनातून SEC बिग डेटाचा चांगल्या पद्धतीने वापर करते.
हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे HFT इज ॲन एरिया व्हेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट्स ऑफ यूज टुडे. आज ट्रेडिंग सेक्टरमध्ये बिग डेटाचा जर वापर कुठे सर्वात जास्त होत असेल तर तो होतो हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. या ठिकाणी बिग डेटा अल्गोरिदम्सचा यूज होतो. अल्गोरिदम्स म्हणजे प्रोसेस ऑफ कॉम्प्युटर कॅल्क्युलेशन्स. Today, the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. आता इक्विटी ट्रेड्स हा उदयास येत आहे, म्हणजे स्टॉक मार्केटिंग, शेअर मार्केटिंग हा व्यवसाय आता फार वाढत आहे. तर या व्यवसायामध्ये आपल्याला डेटा अल्गोरिदमचा वापर होताना दिसतो. इक्विटी ट्रेडिंगचा व्यवसाय करणारे लोक खूप सारा डेटा सुरुवातीलाच आपल्याकडे उपलब्ध करून घेतात. तो मीडिया नेटवर्क्स म्हणजे सोशल साईट्सवरून किंवा काही न्यूज वेबसाईट्सवरून, आणि या वेबसाईट्सवर वेगवेगळ्या लोकांनी काय बाईंग केलेलं आहे, काय परचेस केलेलं आहे, कुठली गोष्ट सेल केलेली आहे, लोकांना कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, कुठला व्यवसाय लोक करू इच्छितात, त्यांना कुठले प्लॅन्स हवे आहे, या सर्व गोष्टींची माहिती इक्विटी ट्रेडिंग करणाऱ्या संस्थांना वेगवेगळ्या मीडिया नेटवर्क्सवरून आणि वेगवेगळ्या न्यूज वेबसाईटवरून मिळत असल्याने त्यांना आपला व्यवसाय करणं सोपं जातं. तर यालाही कारण आहे बिग डेटाची होणारी मदत. आता पाहूया बिग डेटाचा स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये कसा वापर केला जातो. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. आता एखादी क्रिकेट मॅच बघताना आपल्याला खूप सारे परम्युटेशन्स म्हणजे चेंजेस, क्रमांमध्ये केलेला बदल्स आणि वेगवेगळ्या प्लेयर्सचं दाखवलेलं कॉम्बिनेशन्स दाखवल्या जाते आणि त्या प्लेयर्समध्ये स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस केल्या जाते. केवळ प्लेयर्समध्येच नाही तर वेगवेगळ्या संघांनी काय प्रोग्रेस केला, कोणत्या वर्षी त्यांनी किती मॅचेस जिंकल्या, मॅचेस जिंकण्याचं काय प्रमाण होतं, कोणत्या प्लेयरनं किती सेंचुरीज मारल्या, त्याचा स्ट्राईक रेट किती आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉम्बिनेशन्स असतात आणि या कॉम्बिनेशनचं जे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस असते ते या स्पोर्ट्समध्ये केलं जातं. अ जिजॅन्टिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट. आता ह्या मॅचेस, त्यांचं ट्रेनिंग्स, वर्कआउट या सर्वांचं रेकॉर्डिंग हे खूप साऱ्या काळासाठी केलेलं असते. खूप साऱ्या मॅचेसचं रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध असते आणि या सर्वांसाठी फार मोठा डेटा पाहिजे असतो. तर या डेटाला म्हटलेलं आहे बिग डेटा. तर अशा प्रकारे स्पोर्ट्समध्ये बिग डेटा यूजफुल असतो. द डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. आणि या डेटाचा वापर करून स्पोर्ट्समधला आपला परफॉर्मन्स काय आहे किंवा आपल्या सहकार्याचा परफॉर्मन्स कसा आहे, आपला परफॉर्मन्स आपण कसा सुधारू शकतो याची माहिती मिळते. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. आणि यामुळे स्वतःचा आणि टीमचाही परफॉर्मन्स सुधारला जाऊ शकतो. द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड अवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. आता जे काही इक्विपमेंट्स असतात, जसं क्रिकेटचा जर विचार केला तर बॅट, बॉल, स्टंप, तर यामध्ये काही इक्विपमेंट असतात एम्बेडेड केलेले, काही चिप्स लावल्या जातात. जसं एखादा बॉल स्टंपला लागला की नाही लागला, बॅटला टच झाला की नाही झाला, हे शोधण्यासाठी त्या सेन्सरच्या माध्यमातून मदत मिळत असते. आणि एखादा प्लेयर कॅच आऊट आहे की नाही आहे हे आपण बघत असतो की त्याची बॅट बॉलला टच झाली की नाही झाली. तर हे दाखवताना त्या सेन्सर्सचा वापर केला जातो आणि त्यासाठी बिग डेटाचा यूज त्या ठिकाणी होत असतो. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस ETC. आणि या सेन्सरच्या मदतीने आपल्याला फील्ड कंडिशन काय आहे, तिथलं हवामान काय आहे आणि प्रत्येक खेळाडूचा जो वैयक्तिक परफॉर्मन्स आहे ह्या सर्व गोष्टींची माहिती मिळते. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि बिग डेटाचा वापर करून जो काही व्हिडिओ ॲनालिटिक्स दाखवल्या जातात, एकच व्हिडिओ रिप्ले करून दाखवल्या जातात, त्यामुळे आपल्याला परफेक्ट समजतं की काय झालेलं आहे आणि काय नाही. म्हणजे आपल्याला प्रत्येक परफॉर्मन्स, प्रत्येक ॲक्टिव्हिटी अतिशय मायन्युटली म्हणजे बारकाईने पाहता येऊ
शकते. चला आता बघूया ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये बिग डेटा कसा युजफुल असतो. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. आता बिग डेटामध्ये महत्त्वपूर्ण रोल प्ले करणाऱ्या जर कोणी असेल तर ते असतात ॲडव्हर्टायझर्स, म्हणजे ॲडव्हर्टाईज करणाऱ्या एजन्सीज. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाईन जायंट, ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द यूजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. आता फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा कुठलंही एखादं ॲप किंवा वेबसाईट, तर ह्या काय करतात, तर युजर्सचं बिहेवियर, त्याची वागणूक, तो काय व्यवहार करतो, म्हणजे त्याला काय हवं आहे, या सर्वांची माहिती ऑलरेडी त्या साईट्सवर असते. म्हणजे बिग डेटा त्या साईट्सचा उपलब्ध असतो. फार प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध असतो. त्या डेटाचा वापर हे ॲडव्हर्टाईज करणारे लोक करतात. These internet giants provide a great deal of data with people to the advertisers so that they can run targeted campaigns. आणि या फेसबुक, गुगलसारख्या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून लोकांबद्दलची माहिती ॲडव्हर्टाईज करणाऱ्या लोकांना मिळाल्यामुळे आता त्यांना त्यांचं जे टार्गेटेड कॅम्पेन आहे, म्हणजे जे काही त्यांना करायचं आहे, जी मोहीम चालवायची आहे, जो काही त्यांचा उद्देश आहे, तो उद्देश ते सहज साध्य करू शकतात. आपला माल किंवा ज्या गोष्टीची, ज्या वस्तूची जी काही त्यांना जाहिरात करायची आहे ते इझिली करू शकतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. आता फेसबुकचं उदाहरण घ्या. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. आता फेसबुकचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला फेसबुकवरून असं कळेल की बरेचसे लोक हे बाईंग इंटेंट, म्हणजे त्यांचा हेतू केवळ खरेदी करण्याचा आहे, असे काही लोक असतात. त्यानंतर काही लोक असतात की ते वेबसाईटला केवळ व्हिजिट करतात. काही लोक असतात की केवळ एक इंटरेस्ट म्हणून त्या वेबसाईटवर जातात. काही लोक कुठले तरी जॉब रोल्स, म्हणजे जॉब शोधत असतात. आणि काही लोक किंवा काही लोकांचा असा समूह असतो की जो डेमोग्राफिक्स, म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट, म्हणजे असा काही एक वयाचा गट असतो किंवा असे काही लोक असतात, असं काही पॉप्युलेशन असते, त्या पॉप्युलेशनला काही विशेष इंटरेस्ट असतो. तर या लोकांचा इंटरेस्ट लक्षात घेऊन ॲडव्हर्टायझिंग कंपन्या आपलं प्रॉडक्ट विकतात. अँड व्हॉट नॉट, ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक्स. आणि फेसबुक हा जो संपूर्ण डेटा आहे तो बिग डेटा ॲनालिसिस टेक्निकचा वापर करून आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्याजवळ तो डेटा संग्रहित करतो, ज्या डेटाचा वापर बऱ्याचशा ॲडव्हर्टायझिंग करणाऱ्या कंपनी करतात. द सेम गोज फॉर गुगल्स. आणि असंच गुगलच्या बाबतीतसुद्धा. व्हेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स, अँड व्हेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स then you will get different results. All this is made possible using big data. आता गुगलच्या बाबतीत जर तुम्हाला एखादी गोष्ट सर्च करायची असेल तर तुम्ही जे काही सर्च करता तर तेच तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये मिळत नाही, म्हणजे डिफरंट रिझल्ट्स मिळतात. तर डिफरंट रिझल्ट्स मिळण्याचं कारणच असं आहे की गुगलजवळ फार मोठा डेटा असतो. त्यामुळं गुगलला हे माहीत नसतं की तुम्हाला नेमकं काय पाहिजे, परंतु तुम्हाला जे काही पाहिजे तसं भरपूर गुगलजवळ असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी येत असतात ज्या तुम्हाला नको असतात किंवा तुम्हाला जो रिझल्ट हवा असतो तो डिफरंट असतो. म्हणजेच काय, तर गुगलजवळसुद्धा फार मोठा डेटा असतो आणि त्या डेटाच्या माध्यमातून काहीही तुम्हाला लागलं तर ते आपल्याला मिळू शकते. आणि हे सर्व शक्य होते बिग डेटा ॲनालिटिक्सचा वापर केल्यामुळे. आता बघूया 7, एंटरटेनमेंट अँड मीडिया सेक्टरमध्ये बिग डेटाचा वापर. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at right time. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. आता ज्या वेळेला तुम्ही ऑनलाईन असता यूट्यूब, गुगल, फेसबुक, व्हॉट्सॲप इत्यादीवर, त्यावेळेला तुम्ही त्यावर काय बघितलं, तुमचे पास्ट व्ह्यूज काय आहे, तुम्ही कुठली गोष्ट बघितली, या आधारावर तुम्हाला राईट टाईमला कुठलं कंटेंट दिलं पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे आहे, हे बिग डेटाच्या माध्यमातून समजल्या जातं, ते ॲनालाइज केल्या जातं आणि तुम्हाला जे हवं आहे ते त्वरित तुमच्याकडे पाठवल्या जातं किंवा तुम्हाला ते दिल्या जातं. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज
एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हन्यूज. आणि ही टेक्निक्स नेटफ्लिक्स आणि यूट्यूब हे वापरतात टू इन्क्रीज एंगेजमेंट, लोकांची एंगेजमेंट वाढवण्यासाठी, लोकांना त्यामध्ये अधिक वेळ गुंतवून ठेवण्यासाठी आणि याचा परिणाम त्याकडून अधिक रेव्हेन्यू मिळवण्यासाठी, अधिक पैसे मिळवण्यासाठी. म्हणजे आता उदाहरणार्थ जर तुम्ही यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघितला असेल आणि 2 दिवसानंतर परत तुम्ही यूट्यूबला गेले आणि कुठला तरी व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे दुसरा, परंतु तो दुसरा व्हिडिओ तुम्ही बघतानासुद्धा काल परवा जो व्हिडिओ तुम्ही बघितला होता त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला यूट्यूब प्रोव्हाइड करते, कारण यूट्यूबवर तुमचा डेटा उपलब्ध आहे की तुम्ही काल परवा काय पाहिलं होतं. तर याला म्हणतात राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. म्हणजे यूट्यूबला माहीत आहे की तुम्ही हे पाहिलेलं आहे, म्हणजे कदाचित होऊ शकते की तुम्हाला आजही हे पाहावंसं वाटेल, म्हणून तुमच्यासाठी तो व्हिडिओ किंवा ती इन्फॉर्मेशन लगेचच त्या ठिकाणी येते. तर अशा प्रकारे बिग डेटा एंटरटेनमेंट आणि मीडिया सेक्टरमध्ये यूज केला जातो. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्यूअर्स डेटाबेसेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड शोज अकॉर्डिंगली. This will allow better revenue from ads and will provide a more engaging users experiences. आता टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर जे असतात म्हणजे आपले केबल ऑपरेटर्स किंवा जे टी व्ही ब्रॉडकास्टिंग करतात, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग करतात, आता त्यांना व्ह्यूअरचे डेटाबेस माहीत असल्यामुळे व्ह्यूअर हे कोणत्या वयोगटाचे आहे, आता सध्या कोणती वेळ आहे, या वेळेला कोणते व्ह्यूअर असतील, ते व्ह्यूअर त्यांची काय डिमांड असेल, त्यांना काय पाहिजे आहे, ह्या सर्व गोष्टीचा डेटा टेलिव्हिजन ब्रॉडकास्टरकडे असल्यामुळे त्या पद्धतीच्या ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा त्या वेळेला केल्या जातात आणि लोकांना एंगेज केल्या जातात, एंगेजिंगचे एक्सपिरियन्सेस दिल्या जातात. लास्ट यूज आहे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये. बिग डेटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लीप्स अँड बाउंड्स. बिग डेटा हा या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. इनंडेटेड म्हणजे फार मोठ्या प्रमाणात यूज केला जातो किंवा या क्षेत्राला त्याने बाधित केलेलं आहे, या क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लीप्स अँड बाउंड्स म्हणजे फार मोठ्या प्रमाणात, खूप स्पीडने, रॅपिडली हा ट्रान्सफॉर्म झालेला आहे या क्षेत्रामध्ये. Now we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. आता आपल्याकडे प्रत्येक स्टुडंटची इन्फॉर्मेशन असल्यामुळे तो स्टुडंट कसा आहे त्याची सगळी माहिती आहे. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. आता जसं की प्रत्येक स्टुडंटची लेवल ही डिफरंट असते, त्याची अंडरस्टँडिंग पॉवर डिफरंट असते, त्याची कॉम्प्रिहेन्शन डिफरंट असते, त्यामुळे एकच गोष्ट सर्वांसाठी लागू होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक स्टुडंटला कोर्स मटेरियल कसं असावं, त्याला काय दिल्या जावं, त्याची काय रिक्वायरमेंट आहे, ह्या सर्व गोष्टी समजून आपण त्यासाठी त्याला लर्निंग प्रोग्राम्स आपण देऊ शकतो. Big data makes it convenient to understand their choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. We also have an access to the results. आता ज्याप्रमाणे या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डेटाचा यूज होत आहे आणि बिग डेटामुळे प्रत्येक स्टुडंटशी संबंधित भरपूर डेटा उपलब्ध आहे. त्याने कुठल्या टेस्ट सोडवल्या, त्याने कुठले रिझल्ट्स दिले, मागच्या टेस्टमध्ये त्याचा काय रिझल्ट्स होता, त्याची काय इम्प्रूव्हमेंट आहे, तर ह्या गोष्टी आपल्याकडे माहीत असल्यामुळे आपल्यासाठी कन्व्हिनियंट म्हणजे हे सोयीचं होते टू अंडरस्टँड देअर चॉईस. मुलांची चॉईस काय आहे, त्यांच्या डिफिकल्टीज काय आहे, कुठल्या इन्फॉर्मेशन आहे रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस किंवा ज्या काही स्पेशालिटीज आहे, काही वैशिष्ट्ये आहे प्रत्येक स्टुडंटच्या बाबतीत किंवा कोर्सेसच्या बाबतीत, या सर्व गोष्टींची सुद्धा आपल्याला माहिती मिळते आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे प्रत्येक स्टुडंटसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचं टीचिंग ठेवू शकतो. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ अँड विकनेस. आता स्टुडंटचा जो रिझल्ट असतो तो रिझल्ट म्हणजे काय, तर त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याचं विकनेस काय आहे, हे आपल्याला त्या रिझल्टमधून माहीत मिळते.
This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. आणि त्याच्या स्ट्रेंथ आणि विकनेस माहीत झाल्यामुळे आपण त्या स्टुडंटला गाईड करू शकतो रिगार्डिंग हिज बेस्ट करियर. त्याचं बेस्ट करियर आपल्याला कशामध्ये घडवता येईल, त्यासाठी त्याचा मेंटल मेकअप करण्यासाठी किंवा त्याला तेवढं एबल बनवण्यासाठी त्याचा रिझल्ट हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा राहू शकतो. कारण तो कुठे वीक आहे, कुठे पॉवरफुल आहे, कुठे त्याची स्ट्रेंथ आहे, हे आपल्याला त्याच्या रिझल्ट्समधूनच कळते. An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. बिग डेटाच्या माध्यमातून आपल्याकडे आता एज्युकेशन इंडस्ट्रीची सर्व इत्थंभूत माहिती आपल्याकडे आलेली असते. सर्व स्टुडंट्सची काय स्थिती आहे, त्यांना काय हवं आहे, त्यांना कशा प्रकारे टीच केल्या जाऊ शकते, एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काय चेंजेस आणल्या जाऊ शकतात, टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये काय बदल करता येऊ शकतात, या सर्व गोष्टींची माहिती बिग डेटाच्या माध्यमातून सहज उपलब्ध झाल्यामुळे आता आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे टीचिंग लर्निंग सोबतच ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना इफेक्टिवली ऑपरेशनलाइज करण्यासंदर्भात आपण इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो आणि त्याचा निश्चितच फायदा आपल्याला एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये होतो. This would, in general, enhance progress of all students. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. आता एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सर्व स्टुडंट्सचा डेटा उपलब्ध असल्यामुळे एकच गोष्ट सर्वांसाठी फिट होईल ही जी गोष्ट आहे, हा जो बिगेस्ट पिटफॉल आहे म्हणजे धोका आहे, तो आता आपण टाळू शकतो. कारण पूर्वीच्या काळी असं व्हायचं की एक टीचर सर्वांसाठी सेम शिकवायचे आणि एकदा त्यांनी शिकवलं म्हणजे सर्व वर्गातील मुलांना ते समजलं असं गृहीत धरलं जात होतं. परंतु आज कंडिशन वेगळी आहे. प्रत्येक मुलगा, प्रत्येक स्टुडंट हा डिफरंट आहे, त्याची कॉम्प्रिहेन्शन लेवल डिफरंट आहे. त्यामुळे वन साईज फिट्स ऑल हे आता या ठिकाणी शक्य होणार नाही. एकच गोष्ट सर्वांना फिट होईल असं या ठिकाणी नसते आणि म्हणून प्रत्येकासाठी काही वेगळं देता येईल का याचाही विचार बिग डेटाच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतो. वी हॅव इनन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. तर या बिग डेटाचे आपल्याला असंख्य असे उपयोग आहे. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फेनॉमिना. वैज्ञानिक संशोधनामध्ये आणि विविध भौगोलिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला बिग डेटाची मदत मिळते. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी ETC. आणि सरकारी यंत्रणांनासुद्धा आपल्या कामांमध्ये स्मूथनेस ठेवण्यासाठी किंवा सरकारी यंत्रणा व्यवस्थितरित्या चालण्यासाठी बिग डेटाची फार मोठ्या प्रमाणात मदत मिळत असते. इट इज अ जिनी इन अवर हँड्स, इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. बिग डेटा हा आपल्या हातामध्ये एखाद्या जिनीप्रमाणे असतो. जिनी म्हणजे अरबी भाषेमध्ये याला एक भूत समजलं जातं, जे प्रॉफिटेबल असतं, जे आपल्याला कुठलाही हार्म करत नाही. तर बिग डेटा हा आपल्याकडे एका वरदानाप्रमाणे आहे. जर आपण त्याला एका बूनप्रमाणे वापरलं तर तो एक आपल्यासाठी वरदान सिद्ध होऊ शकतं. तर आता ते आपल्या हातामध्ये आहे की आपल्याला त्याचा ऑप्टिमम यूज कसा करायचा आहे आणि मानवजातीच्या कल्याणासाठीच आपण बिग डेटाचा ऑप्टिमम यूज केला पाहिजे. So this was the summary of the lesson big data and big insights. We learn in this video several aspects of the big data. How does it help in several industries as well as human beings? Why this data is called big data and so on. I hope you might have understood this lesson properly. And if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Thank you very much for watching this video.